ही 1.25 फूट आहे. सव्वा 21 इंच. ह्या टॅग वरनं कळली असेल की किती जणांनी बुक केली आहे ती. हे पण सुंदर आहे मुलगा. हाय हॅलो नमस्ते. मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. माझ्या मागे तुम्ही बघाल तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आली आहे. तर हो, आपण आलो आहोत गणपतीच्या कारखान्यामध्ये. पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणती मूर्ती आणायची आहे घरची हे जर तुमचं डिसाईड झालेलं नसेल तर हा व्हिडिओ बघून ते नक्की डिसाईड होईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या मूर्त्या दाखवणार आहे ज्यामध्ये मातीच्या, पीओपीच्या आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्त्या आहेत. त्याची साधारण प्राइस रेंज काय असेल, किती फुटापासून सुरुवात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला नक्की मिळेल. तसंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती मूर्ती सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज ज्या गणपतीच्या कारखान्यात आपण आलो आहोत हे गेले 80 वर्ष या इथे गणपतीच्या मूर्त्या घडवतात. जवळपास त्यांच्या 3 पिढ्या या गणपतीच्या मूर्त्या घडवतात. या दुकानाचं नाव आहे सुहासिनी आर्ट. या ज्या मूर्त्या आहेत सगळ्या त्या कुठल्या मटेरियल पासून बनवल्या? ही शाडू माती म्हणजे एक मातीचा प्रकार आहे. त्यामध्ये कलावंती मूर्ती तयार केली जाते सुहासिनी आर्ट्स मध्ये. साधारण किती फुटापासूनची मूर्ती आमच्याकडे साधारण 1.5 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहे. 1.5 ते 2.5. 2.5. आणि या मूर्त्या बनवल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तर आम्हाला एक्स्ट्रा काही काम करून द्यायचं असेल तर तसंही तुम्ही करून देता का? हो, म्हणजे जसे कस्टमाइज केला पार्टीला जसे रिक्वायरमेंट असेल तसे आम्ही त्या पद्धतीने मूर्ती सजवून देतो. हा बघा ही किती सुंदर मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे याला पण तुम्ही आपण एक्स्ट्रा अजून काही काम करायचं असेल तर करू शकतो ना? हो, आणि साधारण प्राइस रेंज काय सुरू होती मूर्त्यांची? आमच्याकडे साधारण मूर्तीची प्राइस 2 फुटाला 7,000 ते 1.5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. 2 फुटाला 60,000 पासून start आहे. 7,000 पासून स्टार्ट आहे. ही जी मूर्ती आहे ही पूर्ण मातीची आहे की? माती ही पूर्ण मातीची आहे मातीची का? मूर्ती आहे. हो, सुंदर आहे ही. या ज्या सगळ्या आहेत तिन्ही पण मूर्त्या या सगळ्या मातीच्या आहेत का? मातीच्या मूर्ती आहे. ही किती फुटाची आहे साधारण? 2 फूट. 2 फूट. ही पण मातीचीच ना? माती. ही पण छान आहे एकदम. त्याची किंमत किती असते साधारण? आमच्याकडे ह्या मूर्तीची प्राइस तुम्हाला 5,500 पासून स्टार्ट होते. छान पेटा वगैरे तुम्ही छान पेटा बनवलाय. वगैरे केला तर आम्ही रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही त्या मूर्तीची कॉस्टिंग करतो. अच्छा, अजून म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे असते. वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे फेटे. कस्टमाइज पार्टी असेल तशी त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करतो आम्ही. सुंदर आहे त्या मूर्त्या. मूषक मुष्कावर बसलेली मूर्ती ना? मूषक मूषक गणपती बोलतो. छान एकदम. ही पण एक सुंदर मूर्ती आहे. तर तुमच्या इथे यायचं असेल तर एक्झॅक्ट ऍड्रेस सांगा. मी तर सांगेलच पण तुम्ही सुद्धा एक्झॅक्ट ऍड्रेस सांगा. आमच्या इथे यायचं असेल तर चिंतामणी गणपतीचा मंडप जिथे आहे तिथून साधारणतः 1 मिनिटाचं अंतर आहे. तिथे सुहासिनी आर्ट्स म्हणून आमचा कला केंद्र आहे. आणि बुकिंग टायमिंग काय असणार आहे तुमचा? आमचा 24 आवर्स चालू असतो. 24 आवर्स.
फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Description देणारच आहे. तुम्ही सुद्धा एकदा सांगाल तर बरं पडेल. 9664321359. हा यांचा बुकिंग नंबर आहे. जर कोणाला फोन करून बुकिंग भेटायचं करायची असेल असेल तर हर्षद गाडी ऑफरला याला भेटू शकतात. ते तुम्हाला मदत करतील आणि या सुंदर मूर्ती तुम्हाला बुक करायला मदत होईल. तसं हे दुकान आहे ते 24 तास सुरू आहे. त्याच्यामुळे कधीही येऊन तुम्ही बघू शकता. ऑफिस टायमिंग नंतर सकाळी कधीही आलात तरी तुम्हाला इथे बघायला मूर्त्या बघायला मिळणार आहेत. हा काय अवतार आहे? तो ॲनिमल म्हणजे हत्तीचा ओरिजिनल लुक दिलेला. हो अच्छा. म्हणजे चेहरा आहे तो हत्तीचा याचा. बॉडी ही पुरुषाची म्हणजे गणपतीचा लुक आणि ॲनिमल रूप दिलंय. छोटीशी मूर्ती आहे ती काय किती फुटाची आहे? ती 1 फुटाच्या म्हणजे 9 इंचाची मूर्ती आहे. 9 इंचाची. हम्म. का नाही? आणि त्याची किंमत साधारण किती आहे? 1000 रुपये. 1000. अशा अजून मूर्त्या असतील तर त्या भरपूर आहेत. तुमच्याकडे available आहे. ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे का? हा, तिची साधारण उंची 3 फूट आहे. 3 फूट. तुमच्याकडची सगळ्यात डिमांडिंग मूर्ती कोणती आहे? लालबागचा राजा. लालबागचा राजा. ते सगळ्यात जास्त झाले. हम्म. त्याची बुकिंग सगळ्यात जास्त. हो. आणि बालमूर्तींमध्ये? बालमूर्ती होतात. ही जी मूर्ती आहे ही साधारण किती फुटाची आहे काका? ही 2 फुटाची मूर्ती आहे. 2 फुटाची. आणि ही कसली आहे? मातीची की पीओपीची? 9,000 पासून आमच्याकडे सुरुवात आहे. 9,000. पण मातीची आहे की पीओपी? पीओपी पीओपी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस. खूप सुंदर सजवली आहे. आणि ही क्यूट? प्लॅस्टर ऑफ पॅरिस. ही पण प्लास्टर. आणि हिची किंमत किती असेल साधारण? 1,500. 1,500. आणि ही जी मागे आहे ती मूर्ती? 2 फूट आहे. 9,000 पासून आमची 2 फुटाची 9,000 पासून कॉस्टिंग चालू आहे. ही मातीची वेगळी असते कॉस्टिंग आणि POP ची पीओपीची वेगळी वेगळी असते. कॉस्टिंग. ही साधारण 1.5 फुटाची आहे का? नाही, 1.25 फूट. 1.25 फूट. 15 इंच. 15 इंच. ही पण छान आहे. हो, ही पण सुंदर आहे मूर्ती. सगळ्याच मूर्त्या तुमच्या घरात खूप या सुंदर मूर्तीला आहे. लोक माऊली रूप बोलतात. माऊली रूप. ही या याच्यावरनं टॅगवरनं कळतं की खूप जणांनी ही मूर्ती बुक केलेली आहे. बरोबर ना? हो. खूप सुंदर आहे. आणि ही जी बॅलन्सिंग मूर्ती आहे ही स्थानिक मंडळाची 2025 मध्ये जी स्थापना केलेली मूर्ती आहे ती आम्ही घरगुतीमध्ये रूपांतर केलेलं आहे. हो वाव. ही बॅलन्सिंग कसं एवढं असं तुम्ही केलं? हे वेल्डिंग मार्फत त्याची बॅलन्सिंग केली जाते. ही साधारण किती फुटाची आहे? 2.5 फूट. 2.5 फुटाची. पण ही बॅलन्सिंग मध्ये आहे. म्हणजे मोठ्या बॅलन्सिंग करायला इझी असते नाही का? असं काही नसतं. म्हणजे जसं मूर्ती करायला जमते तसं त्याप्रमाणे आम्ही करतो. हे छोट्या मुलाचं वाटतं डिफिकल्ट असतील थोडंसं बॅलन्सिंगला. कारण की तुम्ही केली आहे ते
छोट्यामध्ये जास्तच होतो. ही सगळ्यात मूर्ती ही सगळेजण बुक करतात, बरोबर? लालबागचा राजा हा टॅग वरनं कळली असेल की किती जणांनी बुक केली आहे ती. आणि एकदम छानच आहे मूर्ती. ह्या मूर्त्या सर्व जे आहेत ते आमच्याकडे स्थानिक मंडळांचे रूप ते आम्ही कालांतराने घरगुती रूपांतर देऊन माणसांना प्रोव्हाइड करतो. हो. म्हणजे असं वेगळं काही तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तेही बनवून देऊ बनवून शकता. देतो. म्हणजे हे मला वाटतं गेल्या वर्षी हेच होतं. म्हणजे ते तुम्ही 2025 सोंडेला वगैरे सोंडेला वगैरे सगळं केलं होतं. केलं आहे ते दागिने. दागिन्यांनी पूर्ण एकदम डिट्टो डिट्टो. काहीच फरक नाहीये. आगोड गणपती चंदनवाडी छान. आणि ही किती फुटाची आहे? 2 फूट 2 फूट. 24 इंच. जी पृथ्वीवर आहे. ती गेल्या वर्षीची चंदनवाडीची चंदनवाडी गोड गणपती गोड गणपतीची मूर्ती आहे. ती पण छान आहे. ही बालमूर्ती. नाही. ही पण एक लालबागच्या राजाची आहे मूर्ती. ह्याच्यामध्ये आम्ही गोल्डन वर्क नवीन आणलेलं आहे. त्याला ऍडिशनल पेपर वर्क बोलतात. हा अशा प्रकारे नवीन गोल्डन आर्ट आलेली आहे. हे जे केलं आहे तुम्ही मुकुटाला ते. ओके. हो. ही पीओपीची आहे ना? पीओपी. हो. आणि या ज्या छोट्या छोट्याशा मूर्त्या आहेत गणपतीच्या त्या साधारण काय रेंज आहे? 1000 पासून स्टार्ट होतं. ते 1000 पासून. छान आहे ही. ही थोडीशी कमी फुटाची आहे का लालबागच्या राजाची? हा 18 इंच. 18 इंच. आणि ही जी आहे मूर्ती ते सर्व 1000 च्या रेंज मध्ये स्टार्ट होतात. ते 1500 पर्यंत असतात. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. ही पण एक मूर्ती याची आहे ना प्रतिकृती मंडळाची. ही शंखावर विराज झालेली मूर्ती आहे. छान आहे एकदम. हो. आणि ही शंकर भगवानच्या उदरातली मूर्ती आहे. आणि याची प्राइसिंग काय आहे साधारण? 12,000. 12,000. पीओपी मधली आहे ही. हा. आणि ही एवढी छोटीशी मूर्ती आहे ती लालबागचा राजा पीओपी. पीओपी. आणि याची प्राइसिंग काय आहे? 3000. 3,000. किती साईजची आहे? ही 1.25 फूट आहे. 21 इंच. 21 इंच. ही पण सुंदर आहे. आणि ही जी मूर्ती आहे म्हणजे एक ट्रेडिशनल लहान मुलांना असं आवडते त्याप्रमाणे आम्ही एक असं लुक बनवून त्याच्या रेडी कस्टमाइज केली. हो छान आहे. आणि कितीची आहे? ही आहे मूर्ती 2,500. 2,500. पीओपीची ना? POP. ही पण छान आहे. तुमच्या मूर्तींचे डोळे खूप या छान आहेत. मूर्तीची बैठक म्हणजे ब्राह्मण पोज बोलतात. हो. सगळ्या मूर्तींचे डोळे ना खूप छान. ही पण एक सुंदर मूर्ती आहे. हो, किती क्यूट आहे ही. ही जी मूर्ती आहे ती ही 2 फूट आहे. 2 फुटाची. आणि ही पीओपी मातीची. पीओपी. साधारण प्राइस 9 ते 10 चे. आणि ही मागे मूर्ती आहे ना ही डायमंड वर्क.
आणि मुकुट बनवलं ते फूड आम्ही ते कस्टमाइज केलेलं होतं पार्टीने एका अच्छा बुकिंग मूर्ती होती. हो छान आहे. ही सुद्धा एक सार्वजनिक मंडळाची एक आहे ना बरोबर. गरुडा बसलेली आणि ही जी आहे ती जय मल्ला आहे. जय मला ही पण एक छान मूर्ती आणि ही किती फुटाची आहे? ही 21 इंच 21 इंच. ही पण एक लालबागची राजाची लालबागचा आहे. राजा ही थोडी लहान आहे ना साईज. 21 इंच या तिन्ही ज्या मूर्त्या आहेत मूर्ती सगळ्या आहेत ते 2.5 फुटाच्या रेंज मध्ये 2.5 फुटाच्या रेंज आणि प्राइसिंग साधारण तिघांची 8,500 पासून स्टार्ट 8,500 आहे. 8,000. हो ही पण छान सजवलीत तुम्ही. ही किती फुटाची आहे? 2 फूट 2 फूट. ही सुद्धा 2 फुटाची 2 आहे. फुटाची ते जे आहेत सगळ्या 2 फुटाच्या आहेत जवळ. 2 फूट ही पण छान आहे मुलगा. व्हाईट धोतरमध्ये वगैरे आणि मुकुटमध्ये छान वाटते. हो छान आहे ही. बाल गणेश चंद्रावर हो मस्त आहे आणि ही जरा मोठी वाटते मला. हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे. हो त्याचा आपण जेवढा मुलगा बघितला सगळे उजव्या सोंड्याचे की डाव्या सोंड्याचे जास्त आहे. डाव्या सोंड्याचे जास्त करून होतं. हो ही पण छान आहे. ही किती साधारण 2 फुटाची 21 इंच 21 इंच. 2.5 फूट हो आणि हे कसं काय केलं? हे कपडा आहे आणि त्याच्यामध्ये तार ही सिस्टम लावलेली आहे. हो छान आहे ही मूर्ती आणि याची किंमत साधारण 8 ते 7.5 हजारच्या रेंज मध्ये 8 ते 8.5 हजाराची. 7.5 साडेसात. ही मागची मूर्ती ती थोडीशी मोठी आहे बरोबर 2 फूट 2 फूट. छान आहे त्या. या पण पीओपीच्या आहेत का? पीओपी हो ही पण छान आहे. याला साऊथ इंडियन पॅटर्न बोलतात आणि याला पगडी असं सिस्टम करतात. हो. ही हनुमान रूपी आणि मूर्ती छान आहे. खूप सजवली पण छान आहे तुम्ही. मग याची किंमत साधारण 10,000 10,000. ही आपली ट्रेडिशनल मूर्ती ना अशाच कोऱ्या मूर्त्या त्याच्यावर आम्ही सजावट करतो. अच्छा अशा मूर्त्यांवर जास्त मूर्त्या आहेत आमच्याकडे कमीत कमी 1,000च्या वर असे व्हरायटीज 1000च्या वर. वाव. आणि किती वर्ष झाली तुम्ही ह्या मूर्ती घडवता ते? आज कमीत कमी आम्हाला 80 वर्ष पूर्ण होती. 80 वर्ष. बाप रे. आणि अजून गणपती नंतर देवी असतात तेव्हा देवीच्या मूर्त्याही तुम्ही घडवता का? नवरात्री पण आमच्याकडे मूर्त्या अवेलेबल असतात. नवरात्रीचे सुद्धा अवेलेबल असतात. मागील उत्सव मागी उत्सवापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट वर्षाचे 24 महिने 12 महिने 12 महिने आमच्या available आहेत. मी तुम्ही कस्टमाइज करून देता. हे पण खूप सुंदर आहे मूर्ती. ही कशावर बसली आहे मूर्ती? राजपेटा राजपेटा. आणि याची किंमत काय साधारण? 8,000 8 ते 7.5 आणि ही जी दोन्ही मूर्ती 7.5 8 7,500 8,000. आणि ही जी साईबाबांची आहे ती नॉर्मली अशी 6,000ला पडते तुम्हाला. म्हणजे ऍडिशनल कपडे वगैरे चढवले तर तुम्हाला त्या कस्टमाइज प्रमाणे प्राइस डिक्लेअर केली. हो वेगवेगळी प्राइस. ही साधारण किती फुटाची मूर्ती आहे? 2 फूट 2 फूट. आणि प्राइस रेंज साधारण या याची 9 ते 8,000 9 ते 8,000. दगडूशेठ हलवाई त्याला अजून काम करू शकतो करून आपण तुम्ही देऊ शकता. काम कस्टमाइज करून देऊ शकता. ही पण छान मूर्ती आहे.
ही साधारण काही तिरुपती बालाजी थोडीशी बालाजी आहे का? हा आणि याची हाईट म्हणजे किती आहे फुटाची? 2.5 फूट 2.5 फूट. 2.5 आणि किती प्राइसिंग आहे? यांचे 12,000. 12,000. तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा. तसेच याचे बुकिंग डिटेल्स या नंबर हे सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच या खाली स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता. याचा पूर्ण ॲड्रेस, डिटेल ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो चेक करायला विसरू नका. तसंच मला नक्की सांगायला विसरू नका की तुम्ही कोणती मूर्ती बुक केली ते आणि यातली सगळ्यात जास्त आवडलेली मूर्ती कोणती ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.